माझ्या माहेरच्या गार्डन मधल्या अंगणात बसून मिरचीचा ठेचा आणि भाकर एन्जॉय करते आहे। तुम्हाला पण असाच ठेचा खायचा आहे का? मस्तपैकी चमचमीत आणि खूप चटकदार। चला मग माझ्यासोबत आज बघा मिरचीच्या ठेच्याची रेसिपी। तोपर्यंत मी एन्जॉय करते मिरचीचा ठेचा आणि भाकर। आपल्याला लागणारे मिरची, लसूण आणि शेंगदाणे। चला आशादीदी करूयात आपण सुरुवात। बघा आशादीदी मस्तपैकी ठेचून घेत आहेत मिरची आणि लसूण। हे जे दगडी गोटाळा आहे त्यात छान ठेचल्या जातो मिरची लसूण आणि त्याला खूप छान फ्लेवर लागते। मिक्सर मध्ये पण होऊ शकतो, पण मिक्सर मध्ये एवढा चांगला फ्लेवर येत नाही जो आपण हाताने केलेल्या ठेच्याला येतोय। छान मस्तपैकी आपल्या चवीप्रमाणे यात मीठ टाकून घ्यायचंय। मी इथे 1.5 चमचा मीठ टाकलंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात मीठ टाकून घ्या। आता यात आपण शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आहे। जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल आणि जास्त शेंगदाणे आवडत असतील तर जास्त टाका। मी साधारणतः इथे 2 ते 3 चमचे टाकून घेते। मी मोजून ठेवले होते यात शेंगदाणे, आमच्याकडे खूप शेंगदाणे आवडत नाही। आता याला पण आपण ठेचून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण सोबत। बघा मस्तपैकी ठेचून तयार होतोय ठेचा। आणि मी इथे स्पेशली मेन्शन करू इच्छिते की आम्ही ना कच्च्या मिरच्या आणि कच्चा लसूण वापरतो आणि आम्ही याला वरून फोडणीत टाकतो, त्यामुळे वेगळी चव येते। काही लोक याला आधी हे करतात, तळून घेतात तेलामध्ये आणि मग ठेचतात, पण आम्ही ठेचून त्याला तडका देणार आहे। बघा या प्रकारे एवढा जाडसर वाटून आपला ठेचा तयार आहे। आता आपण याला फोडणी करणार आहोत। फोडणी छान तव्यात करून घ्यायची आणि त्याला परतवून घ्यायचे, म्हणजे छान मस्त फ्लेवर येते। आता आपण इथे तवा ठेवला आहे, तव्यात आपण तेल टाकून घेऊया ठेच्याच्या फोडणी करता। किंचितशी हळद टाकून घेऊ आपण या। तेल थोडं तापू द्या, म्हणजे हळद जरा अशी आपल्याला फ्राय होताना दिसायला लागली की मग आपण त्यात ठेचा टाकूया। आता छानपैकी तेल गरम झालंय, आपण ठेचा टाकून घेऊ आपला आणि टाकून थोडंसं परतवायचं आहे। त्याने काय होईल, लसणाचा थोडा कच्चापणा पण निघून जाईल आणि छान मस्त खमंग असा आपला ठेचा होईल। बघा आता आशादीदी छान परतवून घेत आहे ठेचा आणि ते तेल पण त्याला सगळं ऍब्झॉर्ब झालंय। जरा पसरवून ठेवायचं आहे म्हणजे तो पटकन परतल्या जातो। असा प्रकारचा ना ठेचा आम्ही आमच्या विदर्भात किंवा नागपूरला करतो, तर असा एक वेगळ्या पद्धतीचा ठेचा करून बघा तुम्ही, छान लागतो। मी नागपूरची आणि विदर्भातली असल्यामुळे आमच्याकडे बहुतेक करून आम्ही विदर्भ आणि नागपूर स्पेशल रेसिपीज करत असतो। जे लोक आपले बघणारे व्ह्युअर्स नागपूरचे आहे ना, त्यांनी मला थम्सअप दाखवा कमेंट मध्ये आणि शेअर करा की तुमच्याकडे पण तुम्ही अशाच प्रकारचा ठेचा करता का। त्याने मला पण एक प्रोत्साहन मिळेल आणि कमेंट सेक्शन मध्ये मला पण तुमच्याशी संवाद साधता येईल। कनेक्टेड राहू आपण। सो प्लीज डू लाईक अँड शेअर दिस रेसिपी अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सच यम्मी रेसिपीज। बघा एकदम यम्मी असा झणझणीत नागपुरी विदर्भ स्पेशल ठेचा तयार आहे। जरा वेगळ्या पद्धतीचा तुम्ही पण करा आणि तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला अशा प्रकारचा ठेचा करून।